महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। सगळ्यामध्ये युनिक काय आहे या चातुर्मासमध्ये? शहरात असे 12 चातुर्मास आहेत, वेगवेगळ्या एरियामध्ये गुरु महाराज आलेले आहेत। सगळीकडे जप तप साधना चालूच आहे। ज्याला जेव्हा वाटतं की आता मला करायचं आहे, कोण कधी मोटिवेट होणार आपण सांगू शकत नाही। एकाचं बघून दुसऱ्याचं तिसरं असे चातुर्मास आणि अजून 1-2 महिने मागे पुढे ज्या दिवशी मनात येतं की आजपासून मी उपास सुरू करायचे, तर कुणीही कधी उपास सुरू करू शकतो। सगळेजण त्याग करा असं म्हणतो। जैन तत्व कशावर आधारित आहे? अहिंसावर आहे, तप आहे, त्याग आहे। तर त्यागमध्ये गुरु महाराज समजा सांगतात की तुम्ही तपश्चर्या करा, पण हे गुरु महाराज असे आहे की आधी स्वतः डेमॉन्स्ट्रेशन देतात की बघा मी करू शकतो म्हणजे तुम्हीही करू शकता। आणि आपण तरी संसारी आहे, पूर्ण देशभरामध्ये यांच्या तपश्चर्यासाठी फेमस आहे। आणि आपलं सौभाग्य आहे संभाजीनगरचं की यावर्षी त्यांचं चातुर्मास आपल्याला लाभलेलं आहे। आणि समितीपेक्षा असंख्य लोक आहेत जे रोज काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करतात। आता उद्या त्यांचा 30वा दिवस असेल तर शहरातून 100-200 लोक असणार की शेवटच्या दिवशी त्यांना आपण सहयोग म्हणून त्या दिवशीचं ते उपवास करणार। तर उद्या इथे त्याला पचकावणी म्हणतात, ते बाहेरगावचे लोक असणार। 1000 लोकांची उद्या इथे उपस्थिती, त्यांचं जेवण असतं। गुरु भगवंताकडे धर्माकडे जाण्यासाठी सुद्धा काहीतरी पुण्य लागते, ते पुण्य बांधून तुम्ही आता पुणे इथपर्यंत पोहोचला असं मला वाटतं। कारण की हे अद्भुत आहे, अद्वितीय आहे। अशा प्रकारचं तप आपण आपल्या जीवनात आम्ही सुद्धा पहिल्यांदा घेतो आणि म्हणून आम्ही हे औरंगाबादचे लोक त्याच्यावर जोडले गेलो आहोत। मागच्या वर्षी त्याचा देवळाली कॅम्पला चातुर्मास झाला आणि त्या ठिकाणी आम्हाला दर्शनासाठी जाण्याची योग आला, जेणेकरून आम्हाला तिथं औरंगाबादला येणं कन्व्हिनियंट होईल आणि म्हणून त्यांनी औरंगाबादची निवड केली आणि अशा प्रकारचा चातुर्मास सुरू झाला। आम्ही सुद्धा असं मानतो की आमची कुठेतरी कुठे पुण्यही आहे म्हणून आम्हाला असे संत लाभले आणि हे आपल्याकडे समोर आहे। आता एवढं मोठं तप म्हणजे एक दिवसासुद्धा तप आमच्याकडे होतात, एक दिवस करणार, तर ते तिला सुद्धा फार मोठं मानतो। पण मास खमण हे सगळ्यात मोठं तप आहे। हां, ते त्यांचं MP मध्ये गाव आहे। आता गाव सोडून पहिला नाही त्यांचा मागचं जेवढं कॅम्प राहतो नाशिक, हे बदलतात दरवर्षी। एक ठिकाणी करत नाही चातुर्मास, आता दरवर्षी बदलतात, गाव बदलतात, नवीन ठिकाणी त्यांना बोलवतात। आता त्यांना मुंबईची विनंती होती आणि 2-3 ठिकाणची विनंती होती, त्याच्यात त्यांनी औरंगाबादची निवड केली। म्हणजे काय सर लोकांना वाटतं ना एवढे संत जर आले तर आपल्या गावाचं तपशा होऊ शकते, पण चातुर्मास चांगला होऊ शकतो। प्रत्येकाची इच्छा असते चातुर्मास संत चातुर्मास व्हावा, पण ज्याची काही पुण्य नाही असते त्याला लोक मिळतात, असे संत मिळतात। तर आमचं काहीतरी काही पुण्य उदयाला आलं असेल आणि आम्हाला असे संत मिळाले आणि हे अगदी 8 तपस्यावाली सुरुवात आहे। तुम्ही अंगा बहिणीचं बघितलं, 41 उपवास त्यांनी त्या महिलेला 3 उपवाससुद्धा होत नव्हते, एकासुद्धा होत नव्हतं। माझ्या भाचीने मागच्या वर्षी देवळाली कॅम्पमध्ये एक मास कमन केलं, तिला एकासमध्ये जळगावला त्रास झाला, डॉक्टरला बोलावं लागलं। पण यांच्याकडे गेल्यानंतर औषध आहे हे तुम्ही जे म्हटलं तर सर आता ते आत्म्याशी भगवानशी जोडणं हे प्रकारचं तप करायची शक्ती तिथून मिळते। आहार सांगितलं 3 प्रकारचा आहार आहे, पण त्या आहारावर नाही, नुसतं तप करणं म्हणजे उपाशी पोटी राहणं असं नाही आहे। तर त्या ठिकाणी भगवानशी जोडणं हे उपवास, कारण की उपवास म्हणजे आत्मा, वास म्हणजे निवास, आत्म्याजवळ जाणे ह्याचं नाव उपवास आहे। अशा प्रकारचं तप औरंगाबादमध्ये पहिल्या वेळेस होत आहे। म्हणजे अशा आपल्याकडे मासकमन झालेले आहेत, दरवर्षी चातुर्मास होतात, 5, 6, 7 चातुर्मास होतात, सगळे म्हणून 15-20 चातुर्मासमध्ये होतात आपल्याकडे दरवर्षी औरंगाबादमध्ये होतात। पण ते वेगवेगळे होतात, वेगवेगळ्या ठिकाणी होतात, एका वेळी होत नाही। ही पहिली वेळ अशी आहे की ज्या ठिकाणी पहिल्या वेळेस 8 चातुर्मास 8 मास खमण एका वेळेस होतात आणि 2 साधू संत त्याच्याबरोबर मास बरं आहे, 10 म्हणजे 10 आहे, पण त्याचं डिक्लेअर करत नाही ते, आपण 8च म्हणायचं। संतांचं तुम्ही जोडू शकता की त्यांचे स्वतः संत पारसमणी महाराज काय नाही, सर्वांचे एकसारखे काय नाही, सुरुवात जवळपास सगळ्या सारखाच एकाच वेळेस केलेले आहेत, फक्त एक जणांचे जास्त आहे। त्यांचे 29 आहेत, त्यांचे 30 आहेत। एक म्हणजे हिंगोलीची बाई आहे, ती 1 दिवसाचा उपवास अगोदर सुरू केलेला आहे, फक्त त्यांचे 1 दिवस जास्त, बाकी एकच दिवस सगळ्यांना एकच ऐकून